धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वीच भाजपने आपले पहिले विजयी खाते उघडले। सविस्तर वृत्त असे की प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे उमेदवार उज्ज्वला रणजित भोसले यांची बिनविरोध निवड झाली। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्थछाननी दरम्यान रणजितराजे भोसले यांच्या धर्मपत्नी उज्ज्वला भोसले यांना भाजपचे तिकीट मिळाले असता आज अर्थछाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेले चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज छाननी दरम्यान बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत। धुळे महानगरपालिकेतील त्या पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत। म्हणून रणजितराजे भोसले यांच्या समर्थकांसह विजय उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। भारतीय जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे। सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल। मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती। आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारही जे अर्ज होते ते चारही अवैध घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोध साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे। या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल, या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने, तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी शतशः आभारी आहे।